दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मला वाटतं दत्ता आणि मनाल ही जोडी दाखल होतीये. अमन सर रेडी आहेत? स्ट्राईकला दत्ता आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिला तर मनाल. गोलंदाजी मार्कवर देखील यावेळेस तैनात केलं जात आहे प्रमोदला. लेट्स प्ले. डावाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. पहा, कालचा क्वार्टर फायनलचा सामना तर आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. तो संडे अर्थात रविवारी सकाळी 9 वाजता आपण खेळणार आहोत. परंतु आजच्या दिवसभरातील आणि या स्पर्धेतील पहिली क्वार्टर फायनलची मॅच आपल्या नजरेसमोर आहे. विनंती करेल सर्वांना दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. हो, बरोबर आपण पाहिला तर पायांचा वेध घेणारा हा चेंडू होता. कुठेतरी फलंदाजाने देखील जागा बनवून तो स्ट्रोक खेळून काढायचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न पाहिजे होता तसा संपर्क इथे झाला नाही. फुलर लेनचा चेंडू नक्कीच आपल्या ताफ्यामधून आपण पाहिला तर प्रमोदने काढला आणि फलंदाजाच्या दिशेने टाकला. पुन्हा एकदा यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अमोलच्या माध्यमातून. पुन्हा यावेळेस गॅपमध्ये चेंडू टोळण्याचा प्रयत्न केला गेला. हो, प्रवीण पोपळकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण होतं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रिस्क घेतला. एका धावेची डिस्क देखील इथे भरली गेली. त्या ठिकाणी चौकार आलेला आहे. पाहूया त्या ठिकाणी पुढचा चेंडू. आणि हा 1 2 3 4 चेंडू गेला सीमा पार. चौकार लागोपाठ 2 चौकार त्या ठिकाणी आले. क्षेत्ररक्षण हात घालायला पाहिजे होता. थोडस चेंडूला गती देखील होती. धावसंख्या झालेली आहे 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पहिल्या धावफलकावरती 15 धावा आहेत. एक चांगली बॅटिंग या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण धनंजय काळे यांना पाहतोय. मनाल पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती 15 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. लेट्स प्ले. पुन्हा एकदा विनंती असेल मॅच सुरू करायची. फुलर लेनचा चेंडू होता. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये आला, परंतु
डाऊन द बॉल येत आहेत त्या ठिकाणी प्रमोद आणि एक झेल सुंदर असा टिपतायत. फलंदाज इथे नक्कीच आपण पाहिले तर बॅक टू द पवेलियन मध्ये पाठवण्याची महत्वाची भूमिका तिथे आपल्याला प्रमोद यांची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूमध्ये त्या ठिकाणी खेळाडू फसवलेला आहे, मासा गळायला लागलेला आहे. सुंदर असा चेंडू आणि त्याच प्रकारे तेवढाच सुंदर अशी झेल त्या ठिकाणी झालेली आहे. प्रमोद साळवे. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज रामॉन स्ट्राईक. त्या ठिकाणी पक्की मारायचं काम चाललंय, रेषा थोडं ठळक करण्यात येतात. पंचांना नक्कीच त्या ठिकाणी मदत भेटेल आणि खेळाडूंना देखील नक्कीच कैलास दादांचं त्या ठिकाणी अभिनंदन आणि आभार. या संदीप या इकडे. पुढचा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे एक धाव घेण्यात यशस्वी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. 2 धावा यशस्वीरित्या, उत्कृष्ट अशी पैकी 2 धावावर समाधान मानू लागलेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. या आधीच्या चेंडूला त्या ठिकाणी विकेट गमवावी लागली होती. रामॉन स्ट्राईक. काय नाव आहे पूर्ण? रामदास सोनवणे पुन्हा एकदा उंच असा फटका मारलेला आहे, अतिशय उंच उंच. पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आणि या झेल टिपण्यात यश आलेलं आहे. 2 विकेट त्या ठिकाणी भेटलेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिल्याच चेंडूला त्या ठिकाणी विकेट भेटली होती, त्यानंतर केवळ 2 धावा दिलेल्या आहेत आणि तिसऱ्या चेंडूला पुन्हा एकदा झेल. बिकी या आधीच्या दोन्ही मॅचला मॅन ऑफ द मॅच बिकी. सुंदर असा झेल त्या ठिकाणी टिपलेला बिकी यांनी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. या ओव्हरमध्ये 2 विकेट आलेल्या आहेत. ओव्हर हॅट्रिकला चान्स आहे. पाहूया अजून एक विकेट टिपण्यात यश येते का. मोठा फटका मारायचा प्रयत्न त्या ठिकाणी होता रामदास यांचा, परंतु फसलेला आहे. पुढील फलंदाज रोहित. पाहूया संघासाठी काय कामगिरी करतात रोहित. याआधी या षटकामध्ये 2 विकेट गेलेले आहेत. नक्कीच आक्रमण करावं लागेल. गोलंदाजावर कुठलाही कॉन्फिडन्स वाढून देता कामा नये, परंतु पाहूया. अतिशय हुशार गोलंदाज. पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू 2 धावा आणि पुन्हा एकदा विकेट. पाहूया पुढचा चेंडू. रिव्हर्स मारायचा प्रयत्न होता, फसलेला आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी तंबूत परतवलेले आहेत. काय गोलंदाज नाव? धनंजय. संघाच्या धावा झालेल्या 17. आणि पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 1 धाव घेण्यात यश, दुसरा धाव
दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. तसंच आपण पाहिलं तर पहा, वेळातील वेळ काढून अगदी भोसरी परिसराचं नाव आणि खरं तर या गावाचं नाव पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये देखील पोहोचवणारे राजेश पवार आणि अजय साळुंखे हे दोन्ही नक्कीच खेळाडू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही खेळाडूंना विनंती असणारे नक्कीच व्यासपीठावरती यायचे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विशेषतः आपण पाहिलं तर अंकुश भाऊ लांडगे, संपूर्ण मित्रपरिवार आपण पाहिलं तर अगदी हे जे आयोजक कमिटी आहे आणि ही जी स्पर्धा कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे स्मृती चषक, संपूर्ण आयोजक कमिटी मेंबर्स मित्रपरिवाराच्या माध्यमातून आणि सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. विनंती असणारे व्यासपीठावरती यायचं. थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी गमावले आणि धावफलकावरती बनवला गेल्या 19 धावा. नॉन स्ट्राईक एंडला नक्कीच आपण पाहिलं तर रोहित आहे. स्ट्राईक एंडला दत्ता. रिवाजचा प्रयत्न. हो वा, काय प्रयत्न केला. झेल निसटलाय. पहा, कॅप्टन कर्णधार आहे. अगदी आपण पाहिलं तर वैभव वायदंडे 50 वेग होता त्या नक्कीच आपण पाहिलं तर स्ट्रोक वरती नजर देखील होते खेळाडू आपण पाहिलं तर वैभव वायदंडेची. राजेश पवार आणि आपण पाहिलं तर अजय साळुंखे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि नक्कीच संपूर्ण मित्रपरिवार आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. अगदी हलक्या हाताने पहा रोहितने दिशा दर्शवली. त्या ठिकाणी 2 खेळाडू धावत पळत आलेत. त्या ठिकाणी चेंडू उचलला, उचलून फेकला अमोलने, परंतु 2 धावा फलंदाजांच्या रोखल्या जाऊ शकणार नाहीत. चांगली नजर होती त्या ठिकाणी. चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली. अगदी फलंदाजांना देखील जर का आपण पाहिलं तर एकमेकांना पाहिल्या नजरात नजर भिडवला गेला. तो चल मे भी आया और दोनों बल्लेबाजों ने टीम के खाते में 2 रन लाया. यावेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिला तर पंचांचा इशारा डेफिनेटली येणार आहे. लेग बायट्स. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा. भरतला आपण शॉर्ट थर्डमॅनला नक्कीच क्षेत्र शिरत असताना पाहतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पहा प्रवीण पोपळकर आहेत. लॉंग ऑफला नक्कीच आपण पाहिलं तर धनंजय काळे. त्या ठिकाणी लॉंग ऑनला अमोल आहेत. तसंच पहा अगदी डीप मिड विकेटला जे खेळाडूने खरं तर प्रभावित केले बिकी दास. हो, यावेळेस यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. प्रमोद साळवेने काय सांगितलंय, बडी मछली जाल में लेनी होगी हर हाल में. फलंदाज तिथे होत आहेत डेफिनेटली बाद. अर्थातच यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद. रिव्हर्स मारचा प्रयत्न आहे, नक्कीच फसलेला आहे. एवढं सोपं नाहीये. समोर मोठे गोलंदाज आहेत आणि मासा त्या ठिकाणी गाळायला लागलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी. स्टंपात टाकलेला चेंडू तिरपळा बाद झालेले आहेत. फलंदाज प्रत्येक षटकामध्ये आपण त्या ठिकाणी विकेट येताना बघतोय. प्रथम षटकामध्ये विकेट नव्हता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 2 झेल त्या ठिकाणी उडल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी तिरपळा बाद. 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे अर्धशतकासाठी. नवीन फलंदाज संजू यांच्यासाठी त्या ठिकाणी बक्षिसांचा वर्षा होतोय. अर्धशतकासाठी 1000चं बक्षीस सुधीर भाऊ थिटे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे अर्धशतक 50 बनवल्यानंतर. प्रमोद साळवे पुन्हा एकदा तयार. हो, इथे चेंडू हवे ते मिस्टर स्ट्रोक. फटका फसलाय. डाऊन द बॉल. प्रमोद त्या ठिकाणी माफ करा प्रवीण येत आहेत आणि प्रमोदला पुन्हा एकदा बळीची टाळी देण्यासाठी नक्कीच मदत करतायत. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिले तर झेलबाद होत आहेत. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. वैभव घाटे.
यावेळेस आपण पाहिलं तर पहा वैभवने देखील रिव्हर्सचा प्रयत्न केला. चांगला टप्पा, चांगली लाईन लेंथ, एक अनुशासित गोलंदाजी कशा प्रकारे करावी हे प्रमोद साळवेला चांगलं माहिती. खरं तर DCPL आणि SSPL डांगे चौकामध्ये नक्कीच ज्या T20 लीग्स होतात त्यामध्ये देखील अगदी अग्रगण्य स्थानी खरं तर टॉप 10 जे ऑलराऊंडर्स असतात त्यामध्ये प्रमोद साळवेची देखील गणना होते. एक अनुभवी गोलंदाज नक्कीच आहे आणि चांगलं उपयुक्त बॅटिंग देखील पहिल्या मॅचमध्ये केली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहिला 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्या 23 धावा. धनंजय काळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत. समोर रोहित भोर. यावेळेस आपण पाहिलं तर पहा अगदी फुलर लेनचा चेंडू होता. BK दास चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा करतोय. विशेष म्हणजे थ्रो पहा अगदी विकेट किपरच्या हातामध्ये, बरोबर थ्रो खेळूच्या हातामध्ये. आणि थ्रो जसा केला आमचे अक्षय भाऊ देखील पाहतच राहिले काय थ्रो केलाय. चर्चा केल्यानंतर अक्षय भाऊ नक्की तुमची चर्चा आमच्यापर्यंत इथे पोहोचली. काय थ्रो मैदानाच्या आतमध्ये केला पहा. पुन्हा एकदा गती परिवर्तन, बाहेरच्या दिशेने काटा बदलणारा चेंडू होता. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहा चांगला चेंडू. कौतुक गोलंदाज देखील करावं लागेल, कारण खेळपट्टी जर का आपण पाहिली ना तर नक्कीच सिमेंट विकेट आहे, परंतु त्यावरती देखील चेंडू वळवण्याची कला ही धनंजय काळेला नक्कीच आपण पाहिला तर माहिती आहे. परंतु पुढचा चेंडू दिशा भरकटली. यापूर्वीच्या चेंडूवरती आपण गोलंदाजाचं कौतुक केलं, प्रशंसा केली, स्तुती केली. पुढच्या चेंडूवरती फलंदाजाची त्या गोलंदाजाला नजर लागली. अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. दफलकावरती 25 धावा. पुन्हा एकदा फास्ट स्ट्रगल, सातत्याने गोलंदाजाचे टप्पे आणि त्या ठिकाणी जे दर्जेदार वळण आहेत त्याच्या माध्यमातून फलंदाजांना प्रश्न विचारले जात आहेत. उत्तर देत असताना बॅटर्स फलंदाज स्ट्रगल करत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी बॅटची समोरची कडा अर्थातच टो चेंडूला स्पर्श झाला, परंतु प्रमोद साळवे पुन्हा एकदा लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. सिंगल तर आली आहे, परंतु जर का पाहूया आता षटक तर सुरू आहे, परंतु सिंगल डबल्स वरती देखील विश्वास ठेवला जातोय, भर दिला जातोय. चौकार षटकार देखील पाहायला मिळणार आहे. इथे पुन्हा एकदा रोहित भोरच्या माध्यमातून रिव्हर्सचा प्रयत्न केला. फुलरलेचा चेंडू होता. पाहिलं की गोलंदाजाला नेमकं करायचं काय, परंतु गोलंदाजाने देखील काय सांगितलं, हम भी किसी से कम नाही. तुम्ही जर का शेअर असाल तर आम्ही देखील सव्वा शेअर. तुम्ही एक पाऊल पुढे टाकाल तर आम्ही दुसऱ्या पावलाची तयारी करूया आणि तुम्हाला फुलर लेनचा चेंडू टाकूया. इथे रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला, पाहिजे त्याचा संपर्क अजिबात नाही. चेंडू तिथे आपण पाहू शकतो की सिंगल, एक धाव देऊन जातोय. एका अंकाच्या मदतीने दफलक 27 धावा. परंतु इथे दिशा भरकटली गेली आणि पंच कळवतात दिशा से भटकोगे तो हमारी नजरों में भी खटकोगे. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा. यावेळेस लोअर फुल टॉस होता, त्या ठिकाणी दीक्षा दर्शवली. डीप स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. थ्रो देखील आपण पाहिलं ना, यावेळेस देखील कमालीचा आहे. काय थ्रो त्या ठिकाणी खेळूंच्या माध्यमातून केला जातो पहा, कौतुक तर करावंच लागेल. आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फेरबदल होतोय. चेंडू टाकण्यासाठी जो गोलंदाज सज्ज होईल त्या गोलंदाजाचं देखील नाव आमच्यापर्यंत पोहोचेल. गोलंदाजाचं नाव असणार आहे भरत. एक छोटासा जर का नक्कीच पहा, प्रेक्षक नक्कीच आम्हाला वाटतं थोडेसे मॅच पाहतायत, परंतु एक फ्रेश वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण करावं लागेल. सर्व प्रेक्षकांना, सर्व आयोजक कमिटी आणि मित्र परिवाराला एक छोटासा प्रश्न असणार आहे. ज्यांना विचारलं असेल ना त्यांनी देऊ नका, परंतु जे नवीन ऐकतात राजेश सर, एक छोटासा प्रश्न असणार आहे. उत्तर डेफिनेटली कोणी ना कोणीतरी देईलच. फक्त विनंती आहे, ज्यांना माहिती आहे त्यांनी उत्तर देऊ नका, ज्यांच्यासाठी प्रश्न नवीन आहे त्यांनी उत्तर द्या. थोडासा विचार करा, डेफिनेटली उत्तर येईल. आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट अशी असते की रोज पडते परंतु तिला लागत नाही, आणि वाचते देखील खूप परंतु ऐकायला येत नाही. सांगा काय असेल. स्कोर आहे 29-29. चार षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाफलकावरती आहेत, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडासा विचार विनिमय नक्कीच केला गेला, चर्चा झाली असेल. उत्तर मी सांगतो, त्या प्रश्नाचं उत्तर आहे थंडी.
पडते खूप परंतु तिला लागत नाही आणि वाचते देखील इतकी की ऐकू कधीच येत नाही. ते खिलाडी के मस्तक पर दस्तक है 6 रन षटकार 6 धावा. अमित सर प्लीज. अतिशय उंचवर हा फटका होता. चांगला टायमिंग केलेला त्या ठिकाणी. बिकी दास बॉलर उत्कृष्ट फलंदाजी देखील करतात. आपण पाहिलं या आधीच्या मॅच मध्ये प्रमोद आणि त्यांनी दोघांनी चांगले रन त्या ठिकाणी बनवले होते, परंतु विकेटच्या स्वरूपात गोलंदाजीमध्ये देखील त्यांचे पॉइंट्स ऍड झाले आणि बिकी दास यांना त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच भेटली. पण प्रमोद यांनी देखील सुंदर असा परफॉर्मन्स त्या ठिकाणी केला होता. या ठिकाणी बॅटची कडा घेतलेली आहे. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. सुंदर असं कमबॅक गोलंदाजीमध्ये बिकी यांचं. याआधी सुंदर असा षटकार त्या ठिकाणी प्रहार चढवण्यात आला होता, परंतु आता एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पाहूया बिकी आपला पुढचा चेंडू टाकताना. आणि गॅप मध्ये गेलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय का. अरे 1 2 3 4 चेंडू गेला सीमा पार. चौकार. सुंदर असा फटका गॅप मध्ये. क्षेत्ररक्षकाचा नक्कीच प्रयत्न होता त्या ठिकाणी पोहोचायचा. एक षटकार आलेला आहे आतापर्यंत. एक चौकार आलेला आहे विकी यांच्यावर. त्या ठिकाणी प्रहार चढवण्यात आलेला आहे. कमबॅक करावं लागेल. दुसरा चेंडू चांगला टाकला होता. पाहूयात. फुलटच स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेला आहे. 1 धाव घेण्यात यश आलं. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. सुंदर अशी रनिंग त्या ठिकाणी. रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा घेण्यात यश आलेले. गॅप मध्ये गेलेला चेंडू होता. धावसंख्या झालेली 42. थोडस मागड षटक जाताना याआधी 4 षटकामध्ये जास्त धावसंख्या आली नव्हती. 29 धावा केवळ होता त्या ठिकाणी. आणि बॅटच्या समोर पडलेला आहे. उंचवर मारलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय का आणि झेल सुटलेला आहे. थोडासा लाईटली घेतला गेला आणि या ठिकाणी ओव्हर थ्रोचा देखील फायदा भेटलेला आहे. कॅच देखील सुटलेला आहे आणि ओव्हर थ्रोची देखील 1 धाव त्या ठिकाणी भेटलेली आहे. थोडासा लाईटली घेतला गेला त्या ठिकाणी कॅच. 45 धावा. धावसंख्या झालेली 45. 5वं षटक प्रगतीपथावर असताना बिकी यांचं. जेवढा स्कोर बिकी देतील तेवढा त्यांना स्वतःला मारावा लागणार आहे. आणि पुन्हा एकदा बॅटच्या समोर आपटलेला चेंडू आणि डोक्यावरून जाताना चौकार. 4 धावांची भर. 2 चौकार त्या ठिकाणी आलेले त्या या षटकामध्ये आणि एक षटकार देखील आलेला आहे. अतिशय मागले गेलेलं षटक आहे. 5वं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झालेली आहे 49. 49 षटकाची समाप्ती झालेली आहे. माफ करा, 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 49. 4 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावसंख्या. शेवटचं षटक. पाहूयात किती धावा येतील या षटकाला. नक्कीच त्या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन विकेट देखील होतीये. दोन्ही फलंदाज थोडेसे थकलेले आहेत. नक्कीच प्रहार चढवायची गरज आहे. शेवटचं षटक असल्यामुळे मोठे फटके त्या ठिकाणी बघायला नक्कीच भेटतील. पाहूया फलंदाज काय जादू करतायत. या आधीच्या षटकाला मोठे फटके पाहायला भेटले होते, त्यामुळे नक्कीच फलंदाजाचा कॉन्फिडन्स थोडासा हाय लेवलला असेल. परंतु पाहूया गोलंदाज काय कामगिरी करतोय. भरत 7 नंबर MS धोनी. 1 धाव घेतली. दुसरा धावाचा प्रयत्न तो देखील यशस्वी झालेला आहे. सुंदर अशी रनिंग. त्या ठिकाणी पहिल्या चेंडूला 2 धावा आलेल्या आहेत, परंतु मोठा फटका बसलेला नाहीये. नक्कीच चौकार षटकार रोखण्यात भरत यांना यश येईल. आपण पाहतो त्या ठिकाणी 7 नंबरची जर्सी
भारतात सर्वात जास्त फॅन कोणाचे असतील तर MS धोनी. पाहूया भरत. फुलटच स्वरूपाचा चेंडू खेळता आलेला आहे, मोठा फटका, एका धावावर समाधान. स्ट्राईक रोटेट होताना आतापर्यंत दोन्ही चेंडूला काही मोठे फटके मारून दिलेले नाहीत. भरत अतिशय हुशार गोलंदाज आहेत. पाहूया तिसरा चेंडू भरत यांचा, नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. आत येऊन मारलाय, उंचवर असा मारला हा फटका. पाहूया शतरक्षक पोहोचलेला आणि झेल घेण्यात यश आलेलं आहे. गडी तंबूत परतताना सुंदर अशी गोलंदाजी भरत यांच्याद्वारे शेवटचं षटक टाकताना, आणि मोठी धावसंख्या काही देत नाहीयेत. आतापर्यंत केवळ 3 धावा दिलेल्या आहेत भरत यांनी, आणि या ठिकाणी झेलबाद झालेले आहेत. नवीन फलंदाज संजय वाडेकर शेवटचे 3 चेंडू खेळतील. सलग 3 षटकार बक्षीस आहे. संजय त्या ठिकाणी आलेले आहेत. 500 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे 3 षटकारांना. सुधीर भाऊ थिटे यांच्यातर्फे, त्यांच्या तालमीत घडलेले सर्व खेळाडू आहेत. सुधीर भाऊ थिटे. यादी देखील एक बक्षीस लावलं होतं हाफ सेंचुरीचं 50चं, परंतु पहिल्याच चेंडूला विकेट गेली त्या ठिकाणी. आणि आता देखील बक्षीस लावले, परंतु एकच धाव. 3 षटकारासाठी बक्षीस होतं, 1 धाव घेऊन स्ट्राईक रोटेट आहे. नक्कीच बक्षिसा विचार करून खेळ खेळला तर खेळ बिघडू शकतो, त्यामुळे बरोबर योग्य असा निर्णय घेतलेला आहे. स्ट्राईक रोटेट केलेली आहे, जो खेळाडू ऑलरेडी खेळतोय त्याला स्ट्राईक त्या ठिकाणी दिलेली आहे. चांगला असा निर्णय. भरत उत्कृष्ट असे गोलंदाज. या ठिकाणी पुन्हा एकदा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु 2च धावावर समाधान मानावं लागलेलं आहे. आणि पाहूया फेकी यष्टिरक्षक बॉल गवताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. क्षेत्ररक्षण योग्य असा निर्णय होता, कारण की टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी दिशा बदलणार होता, त्यानुसार क्षेत्ररक्षकांनी जागेवर थांबले होते, बॉलच्या दिशेने पळाले नाहीत, आणि योग्य असा निर्णय त्या ठिकाणी झाला. बरंच उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपण पाहतोय, कारण शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकाला मोठे फटके त्या ठिकाणी येतात, परंतु आतापर्यंत कुठलाही प्रहार चढवता आलेला नाहीये. एक फटका मारचा प्रयत्न तो देखील फसलेला आहे. आणि हा लॉंगनच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव घेण्यात यश. दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी 4थ्या धावा बरंच काढलेल्या आहेत फलंदाजांनी, आणि षटक संपलेले त्या ठिकाणी. आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 58. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज, आणि कंपल्सरी चेस त्या ठिकाणी नाहीये. इक्वल झाला तर सुपर ओव्हर होईल. आजची क्वार्टर मॅच आजच होणार आहे. सुपर ओव्हर झाली तरी आजच. सगळ्या संघांनी लक्षात घ्यायचंय, क्वार्टर फायनल आजच होणार आहे. नवीन बॉल आहे. ओके, एक चांगली बॅटिंग करत असताना आपण रायझिंग स्टार इंद्रायणी नगर संघाला पाहिलं, कारण एक चांगली फायटिंग टोटल स्कोर देखील दिली. 36 चेंडूंचा खेळ नक्कीच आपण पाहिला, त्यामध्ये 58 बनवला गेला. 58 बनवल्या अर्थातच 59चं टार्गेट असणार आहे. पाहूया कशा प्रकारे खरं तर ते लक्ष, ते टार्गेट या ठिकाणी साधलं जाईल, पार केलं जाईल. सुंदर अशी दर्जेदार स्पर्धा खरं तर आपण पाहतोय, आणि सर्व आयोजक कमिटी मेंबर्स आणि खरं तर ऑर्गनायझर्सची मेहनत, परिश्रम, कष्ट आपण पाहतो. कारण खेळपट्टी देखील आपण पाहिलं तर पहा दर्जेदार आहे. स्पर्धा देखील लाईव्ह, अर्थातच ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह प्रसारित केली जाते. अमन भाट सर असतील आणि निलेश वाघमारे सर असतील यांचं देखील कौतुक करावं लागेल. पंच आपल्या स्पर्धेसाठी जे नक्कीच उपलब्ध आहेत, एका बाजूला अमर शिंदे सर असतील, दुसऱ्या बाजूला संतोष लांडगे सर असतील. अगदी कालच्या देखील दिवसभरामध्ये मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली होती, ज्यामध्ये स्वतः आदरणीय सचिन भाऊ तापकीर होते, तसेच बिनविरोध नगरसेवक सन्माननीय रवी भाऊ लांडगे होते, तसंच
नगरसेवक सन्माननीय गोपी भाऊ दावडे साहेब देखील होते. कारण का पहा त्या ठिकाणी मैदानावरती हजेरी लावली. अगदी खेळपट्टीचा देखील मनमोराद आनंद लुटला गेला आणि साहजिकच आहे सर्व आयोजक कमिटी आणि मित्रपरिवाराला शुभेच्छा आणि मार्गदर्शन देखील दिलं गेलं. रोख रक्कम नक्कीच आपण पाहिलं तर 41,000 रुपये प्रथम क्रमांक आहे. त्यासाठी आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांक देखील तसंच 31,000, तृतीय क्रमांक 21,000 आणि चतुर्थ क्रमांक 11,000. खरं तर बक्षिसांची रक्कम देखील आपल्याला मान्यवरांच्या नक्कीच बक्षीसदात्यांच्या अगदी माध्यमातून दिली गेली. तसंच आपण जर का पाहिलं स्पर्धेसाठी पहा चषक सौजन्य देखील आपण पाहू शकतो की आकाश शेठ चव्हाण आणि अभिषेक शेठ जरे यांच्या माध्यमातून आहे. तसंच या स्पर्धेसाठी रोख रक्कम जी 41,000 रुपये पारितोषिक आहे आदरणीय रविभाऊ लांडगे बिनविरोध नगरसेवक यांच्या माध्यमातून आहे. तसंच 31,000 रुपये द्वितीय क्रमांकासाठी संजय शेठ उदावंत भावी नगरसेवक यांच्याकडून. तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 21,000 शिवराज शेठ काटे उद्योजक यांच्याकडून आणि चतुर्थ क्रमांक 11,000 विशाल शेठ कावडे उद्योजक यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच आणि नक्कीच आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज जे नक्कीच जी ट्रॉफी आपण देतोय ते खरं तर अजित भाऊ गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर यांच्याकडून आहे. तसंच मंडप सौजन्य प्रवीण भाऊ लांडगे अब्दुल भाई अहमद यांच्याकडून. तसंच साऊंड सिस्टम सौजन्य मनोज शेठ माने आणि स्वप्नील शेठ माने यांच्याकडून आहे. समालोचन सौजन्य देखील प्रकाश शेठ ठाकूर संजय शेठ सांगळे आणि बंडाभाऊ गोरबे यांच्याकडून. डगआउट सौजन्य नक्कीच आपण पाहिलं तर आपले अक्षय भाऊ बोंबले यांच्याकडून आहे. यूट्यूब लाईव्ह तसेच सेमीफायनलिस्टचे जे 4 संघ आहेत त्यांना टी शर्ट देखील दिले जाणार आहेत सचिन भाऊ तापकीर यांच्याकडून. आणि पाणी पुरवठा विशेष म्हणजे आपण पाहिलं आपल्या स्पर्धेसाठी आणि आपल्या संपूर्ण आयोजक कमिटी मेंबर्स आणि खेळाडूंसाठी दत्त मिसळ हाऊस महादेव शेठ लांडगे यांच्याकडून. चेंडू पुरवठा देखील आपण पाहू शकतो या स्पर्धेला गणेश भाऊ लंगे यांच्या माध्यमातून आहे. विशेष म्हणजे 5, 17 आणि 18 जानेवारी जे पहिले 2 दिवस आहेत पिंपरी चिंचवड असोसिएशन हाफ. 19 जानेवारीला अर्थातच उद्या आपण पाहिलं तर भोसरी मर्यादित हाफ असणार आहे आणि 20 जानेवारीला असणार आहे मावळ असोसिएशन हाफ. मावळ परिसरातील देखील नक्कीच संघारी खेळाडू आपल्याला 20 तारखेला आपण या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळणार आहे. तसंच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आमचे किशोर भाऊ असतील आणि सरफराज भाऊ असतील यांची देखील मेहनत परिश्रम आपण सर्वजण पाहतो. अजूनही आपल्या या स्पर्धेबद्दल कुठलीही माहिती कुठल्याही नक्कीच विचारसरणी आपल्याला हवी असेल तर नक्कीच तुम्ही कैलास भाऊ लांडगे असतील तसेच आमचे किशोर भाऊ असतील सरफराज भाऊ असतील यांच्यासोबत संपर्क करू शकता. कारण आयोजक कमिटीचे सर्व मेंबर्स आणि त्या सर्वांचं करावं तितकं कौतुक कमी असणार आहे. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण प्रमोद साळवेला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण रहीमला पाहतोय. गोलंदाजी मार्कआउट देखील आपण पाहिलं तर गोलंदाज रामदास आहे. लेट्स प्ले डावाला सुरुवात. इथे देखील अलॉंग द कार्पेट जागा बनवली. चेंडू हातामध्ये डायरेक्ट हिट जर का झाली असती तर तिथे करीबी मामला डेफिनेटली पाहायला मिळू शकला असता. परंतु फेकी थोडीशी भरकटली. तिथे आपण पाहिलं तर प्रयत्न केला होता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळूने परंतु नक्कीच कौतुक करावं लागेल. चेंडू स्टॉप केला ते महत्त्वाचं होतं. कारण फेकी तर डेफिनेटली इकडे तिकडे होते आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. वेळीच चेंडू टाकला फॉलो थ्रू मधून जाऊन पुन्हा एकदा तो चेंडू कलेक्ट केला. चेंडू स्टॉप केला अडवला. सिंगल आली. रहीम यावेळेस स्ट्राईक एंड वरती नक्कीच आपण पाहतो. अगदी आपण पाहिलं तर पहा ज्या ज्या ठिकाणी आपण नजर फिरवतोय तिथे तिथे आपल्याला नक्कीच दर्शक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. अगदी समोरच्या दिशेला अर्थातच डीप मिड विकेटला एक कंटेनर उभा आहे. त्याच्यावरती देखील आपले काही बंधू मित्र परिवार आहेत. आप सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत. इथे देखील आपण पाहिलं तर दिशा दर्शवली. अगदी आपण पाहिलं तर गॅपमध्ये चेंडू टोळण्याचा प्रयत्न होता. डेंजर एंडला प्रमोद होते. वेळीच आपण पाहिलं तर पहा त्या ठिकाणी कॉल एकमेकांना दिला गेला. नकार कळवला होता. जिथे एकही नव्हती तिथे एक आली. हे क्रिकेट आहे. इथे कधीही काही होऊ शकतं. कारण आपण पाहू शकतो जेव्हा जेव्हा संधी होते त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. कारण आपण पाहिलं राजेश पवार इथे सज्ज आहेत आणि राजेश पवार असा खेळाडू आहे सर्वांना स्पर्धा आठवते. स्पर्धा कुठली असेल आठवा. मी फक्त सांगतो त्या स्पर्धेचे पहिले विजेते आणि पहिल्या त्या विजेत्या संघाचे कर्णधार राजेश पवार आहेत. स्पर्धेचं नाव होतं एनबी ट्रॉफी आणि एनबी ट्रॉफी जेव्हा दुसरी होती यस पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. इथे दिशा दर्शवली. खेळाडू टेंगणी जरी असला तरी बनेल दर्शक बनतील या लाजवाब चौकाराचे दिवाने 4 धावा. आणि जेव्हा
एमी ट्रॉफी सीझन 2 पर्व दुसरे होते, त्यामध्ये देखील आनंदाची बातमी जर का सांगायची झाली तर मागच्या वेळेसचे जे चॅम्पियन जे संघनायक होते, कॅप्टन होते, ते राजेश पवार होते आणि त्यांच्याच शुभ हस्ते त्या द्वितीय अर्थातच दुसऱ्या पर्वातील ट्रॉफीचं अनावरण केलं गेलं. इथे 4 धावा 4 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या गेल्यात. धाफलकावरती देखील जर का आपण पाहिला 6 धावा आहेत. यावेळेस रामदासच्या फुलटॉस चेंडूवरती प्रमोद साळवेचा प्रचंड मोठा तडाखा आपण पाहिला. मनाल आणि रोहितला आपण अगदी बाउंड्री लाईन्सच्या जवळ पाहतोय. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस. इथे देखील पहा, अगदी आपण पाहिलं तर मिळाली संधी, केलं संधी तो सोना. दिशा से भटके तो पडेंगे फटके, हसते हसते कट गए रस्ते. चौकार. 4 धावा 4 अंक इथे देखील संघाच्या खात्यामध्ये जमा केले जाते. काय म्हणाल अमित सर, मॅच बद्दल तुमचं मत काय? नक्कीच त्या ठिकाणी सुंदर फलंदाजी होते, योग्य प्रकारे अभ्यास केला गेला गोलंदाजीचा आणि त्या ठिकाणी मोठे फटके आपण बघतोय. 2 चौकार आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट फटका. त्या ठिकाणी कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. आणि या गॅप मध्ये अरे 1 2 3 4 चेंडू गेला सीमा पार. चौकार. उत्कृष्ट असा फटका प्रमोद यांचा गॅप मध्ये मारलेला आहे. मैदानाला गुदगुल्या करत त्या ठिकाणी भेटलेला आहे चौकार. चांगला प्रहार चालवला आहे बॉलरवर. 3 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. प्रमोद या आधीच्या मॅचला देखील उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांची झाली होती. शेवटचा चेंडू पाहूया, अजून एक चौकार किंवा षटकार पाहायला भेटतोय का? प्रमोद अतिशय हुशार असे फलंदाज आहेत. याआधी गॅप मध्ये चौकार मारला होता. 1 धाव घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या हातात ठेवतील. तसंच आपण पाहिलं तर पहा, वेळातील वेळ काढून आदरणीय चंदूशेठ मौर्या देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं नक्कीच मनापासून हार्दिक स्वागत असणार आहे. विनंती असेल नक्कीच व्यासपीठावरती यायचं आणि स्पर्धेची शोभा वाढवायची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 15 धावा नक्की धाफलकावरती आपण पाहतो. संजय वाडेकर गोलंदाजी करतील. 58 धावा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. 59 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि मोठा मारलेला फटका अतिशय सुंदर असा फटका होता. षटकार. उत्कृष्ट फलंदाजी प्रमोद यांची. स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेला यांनी. शेवटच्या चेंडूला त्या ठिकाणी 1 धाव काढली होती. हाच तो विश्वास होता त्यांना की पुढच्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने होईल आणि नक्कीच त्या ठिकाणी आपण एक मोठा षटकार पाहिलेला आहे. प्रत्येक गोलंदाजावर प्रवाह चालवत आहेत प्रमोद. संघासाठी नक्कीच उत्कृष्ट कामगिरी करतायत. या आधीच्या मॅचला देखील मॅन ऑफ द मॅच नक्कीच ते ठरू शकले असते, परंतु गोलंदाजीमध्ये विकी यांना नक्कीच एक्स्ट्रा पॉईंट त्या ठिकाणी भेटले. पाहूया पुढचा चेंडू. पुढे मारायचा प्रयत्न, ग्राउंड शॉट आणि त्या ठिकाणी 1 धावावर समाधान मानावं लागलं प्रमोद यांना. आणि आता नॉन स्ट्राईकचे बॅट्समन रहीम स्ट्राईकवर आलेले आहेत. रहीम हे देखील अतिशय उत्कृष्ट आणि हुशार खेळाडू आहेत. वेळेप्रमाणे ते स्वतःला ट्रान्सफॉर्म करतात. कधी हिटिंग करायची किंवा कधी समोरच्या खेळाडूला 1 धाव काढून द्यायची, हे रहीम यांना अतिशय चांगल्या पद्धतीने कळतं. आणि नक्कीच डावखुरे फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षणावर नक्कीच दबाव त्या ठिकाणी असतो. क्षेत्ररक्षणात पुन्हा पुन्हा बदल करावा लागतो. प्रमोद आणि रहीम यांची उजवी डावी अशी जोडी. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, फसलेला आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी त्या ठिकाणी. पहिल्या मोठ्या फटक्यानंतर षटकारानंतर पुढचे दोन्ही चेंडू उत्कृष्ट टाकलेले आहेत. 1 धाव निर्धाव. आता पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. योग्य असा टप्पा त्या ठिकाणी चेंडूला भेटतोय. रहीम यांना काही खेळता आले नाही दोन्ही चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय संजय यांची. पुढे मारावा लागला शेवटी. पाहूया उंचावर मारलेला हा फटका.
आणि षटकार, 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. निलेश सर आईस्क्रीम वाला आलेला आहे. निलेश सर आईस्क्रीम वाला आलेला आहे. पाहूया पुन्हा एकदा कमबॅक करतात का. पहिल्या चेंडूला षटकार भेटला होता, त्यानंतर पुढचे 3ही चेंडू चांगले टाकले होते. पुन्हा एकदा पुढे मारचा प्रयत्न. अरे 1 2 3 4 चेंडू गेला सीमा पार, चौकार. सुंदर असा फटका. रहीम अतिशय उत्कृष्ट असा अभ्यास करतात गोलंदाजीचा आणि पहिले 2 निर्धाव स्वरूपाचे चेंडू आल्यानंतर त्यानंतर कमबॅक केलेला रहीम यांनी बरोबर स्टेप आउट करून एक षटकार त्या ठिकाणी मारला आणि हा चौकार. प्रमोदला अतिशय उत्कृष्ट अशी साथ देताना रहीम 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 32. सरासरी 16च्या धावसंख्येने चालू आहे. धावसंख्या याच क्रमाने जर धावसंख्या चालू राहिली तर 58 जे लक्ष्य आहे ते काही अवघड नाहीये. 58 धावसंख्या झालेली जिंकण्यासाठी 59ची गरज आणि त्या ठिकाणी पहिल्या 2ही षटकानंतर 32 धावसंख्या म्हणजे सरासरी 16. पॉवर प्लेची षटकं थोडी महागात गेलेली आहेत. पाहूया आता पुढचं षटक. नक्कीच कमबॅक करावं लागेल गोलंदाजी संघाला आणि त्या ठिकाणी करतील. या आधीच्या सामन्याला देखील आपण पाहिलं प्रमोद यांची फलंदाजी हिटिंग प्रगतीपथावर असताना अचानक त्या ठिकाणी विकेट गेल्या. प्रमोद यांना देखील परतावं लागलं होतं आणि संघ थोडासा बुचकाळात किंवा संकटात आला होता, परंतु शेवटी बीके यांनी मॅच फिरवली. नक्कीच मॅच अपोजिट संघाच्या हातात गेलेली होती, त्यामुळे क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. कमबॅक नक्कीच करेल गोलंदाजी संघ. पाहूया प्रमोद यांना तंबूत परतवताना यश येते का. प्रथमेश यांच्यावर देखील हल्ला चढवलेला आहे, परंतु पाहूया क्षेत्ररक्षकाच्या हातात प्रथमेश आलेले यश. याआधीच मी बोललो मागच्या मॅचला देखील प्रमोद यांची हिटिंग चालू होती, परंतु यांना अचानक तंबूत परतावं लागलं आणि तीच घटना या ठिकाणी देखील पुन्हा त्याची पुनरावृत्ती. प्रथमेश यांना आलेले यश. सुंदर असा चेंडू आणि त्या ठिकाणी प्रमोद यांना परतावं लागलेलं आहे, परंतु काही काळजी नाही कारण की रहीम देखील आपल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. नवीन आलेला फलंदाजाला नक्कीच रहीमला साथ द्यावी लागेल. स्कोअर किंवा धाव संख्या फलंदाजीच्या बाजूने आहे, सरासरी योग्य गतीने चालू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी नक्कीच मैदानात थांबायची गरज आहे. खाली बिकी देखील आहे, त्यामुळे नक्कीच गोलंदाजी संघावर अजून देखील दबाव असेलच, परंतु थोडासा सुटकेचा निश्वास आहे कारण एक सेट झालेला बॅट्समन त्या ठिकाणी तंबूत परतलेला आहे. प्रमोद अतिशय चांगला सेट झाला होता बॅट्समन. मोठे षटकार आणि चौकार आपण प्रमोदच्या माध्यमातून पाहिले, परंतु आता तो तंबूत परतलेला आहे. प्रथमेश यांची गोलंदाजीची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. प्रथम 2 षटका मागात गेल्यानंतर प्रथमेश यांनी चांगली सुरुवात केलेली आहे. प्रमोद यांना तंबूत परतवलेलं आहे. पाहूया पुढचा चेंडू तेवढा चांगला असेल का नवीन फलंदाज काय करतोय. धनंजय अतिशय हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. 1 धाव देण्यात यश आलेलं आहे. पाहूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण, तेवढी सुंदर पैकी एकाच धावावर मानावं लागलं समाधान. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन. पहिला चेंडू विकेट, दुसरी चेंडू 1 धाव. नवीन आलेला फलंदाज होता धनंजय नॉन स्ट्राईकला. आता पुन्हा एकदा चौकार. रहीम याने टेम्पो मेंटेन ठेवलेला त्या ठिकाणी. विकेट गेली तर आम्हाला काही फरक पडत नाही, आमच्याकडे 101 बॅट्समन आहेत आणि धाव संख्येची गती तीच राहणार, आम्ही दबाव घेऊन नाही खेळणार. सुंदर असा मेसेज त्या ठिकाणी दिलेला आहे. कोकोवारा स्पोर्ट्स 5 रनांची पेनल्टी घेऊन खेळतोय हा संघ आणि पेनल्टीचं कारण असेल नाव टी शर्ट PCTC. आपले जे नियम आहेत, आपण हाफसाठी खेळतोय त्यामुळे ते जे नियम आहेत ते फॉलो करायला हवेत. आणि हा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, फसलेला आहे. प्रथमेश अतिशय हुशार गोलंदाज, चौकारानंतर त्यांनी रहीम यांना खेळून दिलेलं नाहीये.
नॉन स्ट्राईकचा बॅट्समन धनंजय, नवीन आलेला फलंदाज, एक धाव काढून त्यांनी रहीम यांना स्ट्राईक दिली होती. आणि हा अंगावर टाकलेला चेंडू आहे. नक्कीच पंचांनी तिथे दंडित केलेलं आहे. नो बॉल. कदाचित लोअर फुलटूस टाकायचं असेल प्रथमेश यांना, परंतु भरकटलेले आहेत आणि रहीम यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. ऑलरेडी नो बॉल, त्याची एक धाव, चौकार, त्याची 4 धावा, 5 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि फ्री हिट देखील असेल आणि फ्री हिट आणि त्याला रहीम स्ट्राईकला, म्हणजे शक्ती कपूरच्या हातात सापडल्यासारखे. पाहूया रहीम काय करतात. आणि हा सुंदर असा फटका मिडअपच्या दिशेने त्या ठिकाणी चौकार आलेला आहे, गॅप मध्ये मारलेला आहे. प्रथमेश यांची सुरुवात चांगली झाली होती, परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि त्या ठिकाणी त्याच्यावर तेवढाच सुंदर मारा झालेला आहे रहीम यांच्याद्वारे. चौकार, लावपर 2 चौकार आलेले आहेत आणि नोची 1 धाव. आणि हा सुंदर असा फटका, 1 धाव घेण्यात यश आलेला आहे. आणि आपण या ठिकाणी बघितलेलं अतिशय अतिशय चांगला संघ गोकुळवाडा, आपल्या पीसीएमसी मधला एक नावाजलेला संघ, थोडासा बॅड पॅच चालू आहे. हा संघ नेहमीच क्वार्टर पर्यंत पोहोचतोय आणि त्या ठिकाणी माघारी परतावं लागते, परंतु पिंपरी चिंचवड असोसिएशन याच्यामधला हा संघ आतापर्यंत बऱ्याच वेळा, कमीत कमी 10 ते 12 वेळा क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी माघारी परतावं लागलेलं आहे. परंतु हा बॅड पॅच आज नक्कीच या संघाचा संपेल असं वाटतंय. स्कोर बोर्ड झालेला आहे 47 धावसंख्या. हा बॅड पॅच संपल्यावर नक्कीच असोसिएशनला हा सर्वात स्ट्रॉंग संघ होईल आणि नक्कीच हा बॅड पॅच आज ते संपवतील. आणि हा बॅट पॅच संपतोच असं वाटतंय, कारण अजून एक येतोय त्या ठिकाणी चौकार. धावसंख्या झालेली आहे 52, 51, 51. जिंकण्यासाठी अजून 8 धावांची गरज. मॅच पूर्णपणे आपल्या साईडला आणलेली आहे गोकुळवाडा संघाने आणि आज आपला बॅट पॅच संपवण्याच्या मार्गावरती आहेत. नक्कीच रहीम यांनी सुंदर अशी त्या ठिकाणी फलंदाजी करतायत आणि दिशाहीन गोलंदाजी त्या ठिकाणी पंचांनी आपले हात लांबवलेले आहेत. वाईटचा इशारा, 1 अतिरिक्त धाव. धावसंख्या झालेली 52. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज, माफ करा 7 धावांची गरज. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, वाईड. 53 धावा. वाईड प्लस 1 पळून काढलेली 1 धाव, 1 अतिरिक्त आणि 1 पळून काढलेली धाव. 54 धावा त्या ठिकाणी. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज, इक्वल साठी 4 धावा. आणि खरंच विजय हा कधी डोक्यात जाऊन नाही झाला पाहिजे आणि हारी कधी मनावर नाही घ्यायला पाहिजे. नवीन फलंदाज नाव सांगायचे, विकित आदित्य. डिपिंड विकेट झालेला कॅच, सुंदर अशी गोलंदाजी
ठिकाणी एक धाव घेण्यात यश येते. धावसंख्या झालेली आहे आणि नो चेंडू देखील आहे. नो बॉल तिथं दंडित करण्यात आलेलं आहे. एक पळून धावा आणि एक अतिरिक्त धाव, 2 धावा त्या ठिकाणी भेटलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 56. अब तक 56. 3च धावा बाकी विजयासाठी. प्लेट देखील आलेली आहे. त्यामुळे कधी षटकार बघून आपल्याला ही मॅच जिंकताना पाहायला बघू शकतो आपण गोकुळवाडा संघ. आणि हा मोठा फटका पाहूयात. षटकार मारून गोकुळवाडा संघ आज बऱ्याच मॅच नंतर क्वालिफाय झालेला आहे. ज्या प्रकारे कैलास दादा लांडगे म्हणाल त्या प्रकारे नक्कीच सेकंड होईल प्रत्येक खेळाडूचा एकमेकांना. आज प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि याचा नक्कीच पुरेपूर फायदा गोकुळवाडा संघ घेईल. क्वालिफाय तर झालेलाच आहे, परंतु फायनलची ट्रॉफी पण उचलेल का गोकुळवाडा संघ? बऱ्याच मॅचेस नंतर यश आलेले, त्यामुळे ते यश डायरेक्ट टॉपला जाईल का पाहूया आपण. पहिली ट्रॉफी, पहिलं चषक गोकुळवाडा संघ उचलेल का? नक्कीच हा कॉन्फिडन्स त्यांनी मेंटेन ठेवायचा आहे. आतिश सर काय म्हणाले या विजयाबद्दल? सलग आपण पाहिलं तर पहा 12 ते 13 वेळेस क्वार्टर फायनलला गेले, पराभूत होत होते, परंतु जिथे चुका होत होत्या त्या चुकांवरती काम केलं गेलं आणि आज नक्कीच ती जी प्रतीक्षा नक्कीच गोकुळवाडा संघ आणि संघाच्या खेळाडूंनी पाहिली. विशेष म्हणजे पहा राजेश पवार सर सलग ही टीम 3 मॅच खेळत असेल किंवा 4 मॅच खेळत असेल आणि सर्वच्या सर्व मॅचेसला पॅनलाइज होते. 5 धावांची पॅनल्टी त्यांना दिली जात होती आणि ती ऍक्सेप्ट करून येथे नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होत आहेत. अर्थातच आपण पाहिला कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरला गोकुळवाडा स्पोर्ट्स, अर्थातच रुद्रा स्पोर्ट्स जो बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच दाखल होते. सर्व संघासाठी मी सर्वांना विनंती करेल नक्कीच एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. चांगला खेळ इथे सर्वांनी दर्शवला. अनफॉर्च्युनेटली त्या ठिकाणी आपण पाहिलं रायझिंग स्टार्स इंद्रायणी नगर संघ पराभूत जरी झाला असेल तरी त्यांचा खेळ चांगला आपल्याला पाहायला मिळाला. आदरणीय पप्पू भाऊ शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर चला विनंती आहे राजेश पवार सर यायचे आणि अजय साळुंके आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा खिताब देखील दिला जाईल. तसेच आदरणीय चंदू शेठ मौर्या विनंती आपल्याला देखील असणार आहे, आपण देखील यायचं. प्रमोद साळवे ठरतायत या ठिकाणी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच प्रमोद साळवे यायचे. सर्व खेळाडू नक्कीच यायचे कारण साहजिकच आहे एक चांगला फोटो सेशन देखील होईल. एक चांगली कामगिरी बजावली तर राजेश पवार सर देखील आहेत, अजय साळुंके आहेत, तसेच चंदूशेठ मोरे देखील आहेत. यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी सुंदरशी मॅन ऑफ द मॅच सामनावीर ची ट्रॉफी नक्कीच दिली जाणार आहे. अगदी वेळातील वेळ काढून या ठिकाणी आपण पाहिलं तर मान्यवरांनी नक्कीच खेळाडू देखील उपस्थित होत आहेत कारण मगाशी आपण पाहिलं पहा खरं तर मैदानाच्या चारही बाजूला देखील दर्शक नक्कीच मॅच पाहतात, स्पर्धेचा आनंद लुटतायत आणि त्यांच्यापर्यंत आमचे कॅमेरामॅन देखील पोहोचलेत, हे देखील कौतुकाची गोष्ट आहे. सर्वांना विनंती करेल स्पर्धेमधील पहा असे सुंदर सुंदर दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळाले. कॅचेस देखील आहेत, अगदी रनआउट्स किंवा नक्कीच नो बॉलचे जे काही दृश्य आहेत ते पंचांपर्यंत पोहोचवले जातात, आमच्यापर्यंत देखील पोहोचवले जातात. कौतुक आपण कॅमेरामॅन निलेश वाघमारे सरांचं देखील केलं पाहिजे. तर प्रमोद साळवे सर्वप्रथम यायचे, एक चांगली परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका बजावली. जोरदार टाळ्या प्रमोद साळवे यांच्यासाठी केल्या जाणार आहेत. एक चांगला खेळ नक्कीच या ठिकाणी साकार केला आणि चांगली भूमिका खरं तर प्रमोद साळवे यांची आपल्याला पाहायला मिळाली. अगदी संघाला विजय नोंदवून देण्यामध्ये खरं तर आपण पाहिलं सकाळच्या सत्रापासून रहीम देखील थोडंसं स्ट्रगल करत होते, परंतु शेवटच्या मॅचला अगदी बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून त्यांनी देखील चांगले प्रभावी खेळ केली. प्रमोद साळवे नक्कीच 2 मिनिटं मी नक्कीच तुमचे घेईल. सर्वप्रथम नक्कीच अभिनंदन असणार आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील तुम्हाला मिळाली. ट्रॉफी सर्वप्रथम कोणाला नक्कीच डेडिकेट कराल हे देखील तुम्हाला विचारलं जातं. ट्रॉफी जर डेडिकेट करायची म्हणली तर
कैलास सरांना करावं लागेल, कारण की त्यांनी आम्हाला खूप मोठी पेनल्टी दिली प्रत्येक मॅचला, त्याकरता धन्यवाद. आणि त्यांचा अतिशय धन्यवाद, कारण की जे नियम आहे ते सगळ्यांनीच पाळले पाहिजे आणि आम्ही ते नियम पाळू. आणि स्पर्धेबद्दल बोलायचं म्हणलं तर नियोजन अतिशय सुंदर आहे. थँक्यू. समोरचा संघ देखील प्रमोद भाऊ चांगला खेळला, त्यांनी देखील सकाळपासून दर्शकांचे मन जिंकले, त्यांच्याबद्दल काय बोला? संघ चांगलाच होता. ते काय म्हणतात, आज दिवस